आता चुलीवर कणस शिजाय घालते मोठ्या भगुल्यात. काय खायची तेवढी खाऊ दे. अगं कणस असली मी चांगलं असतंय. हं. आता मी तर जेवलो काय होतो. काय आहे ते निभार. तुझ्या जावर गाठलं मला जेवाय आज. मग घालणारच की. आता मग तू कशाला स्वयंपाक करते? कणसच घाल शिजू. पोरं गेली शाळेत आता काय आता परत 4 वाजताच कसं स्वयंपाक हा मला चुलीवर नाही काय लागत. हा मला लागत नाही. याय तिच्याकडून एखादी भाकर मग होय. कणस खायची चालू आहे का झाल्या त्याच्या बाकी. झालं नाही दुपारी आपली कणस आपलं खायला येते ती मी चपात्या केल्या ते की दीदीला डब्याला. केली द्या का मला कशी दिसलं नाही त्या तुम्हाला चपाती खा वाटत नाही दिसेल कशी. एखादी भाकर बिन करायची का होय होय. ही कणसं शिजू घाल म्हणलं मगाशी. नकटी कशी हा? नकटी कशी नटून झाली तयारी. अंघोळ्या केल्या. मोना गेली शाळेला तू जात नाही का अजून बापू अंघोळ राहिली काय केली का अंघोळ. बापराव बसलाय निवांत काय म्हटलं होतं मी. मोना गेली शाळेला म्हणलं गुडल्या जात नाही का म्हणलं ये जाय घालून आवरलंय तिचं. बरं बरं येतो टाइम आहे की अजून मला का बरं लवकर गेली. लवकरच गेली आज बापराव काय करायला लागलाय पाठीभर कणसं घाल ग शिजू औ यायचंय का कोण. नाही. आपल्याला खायला लागते ती लय बाहेर लागते ती कणस झाली एवढीच काढली तुम्ही. कणस निबार थोडी काय थोडी झाली काय. ए तेवढी पुरत नाही ती बस की परत गेली आता ना. नाही खायला कुठलं एवढं. गुडल्या घेऊन जाणार का डब्यात कणस नाही काय नाही जाय डब्याला जिलेबी आहे बघ. जिलेबी नाही येते का हा हो मला एक जिलेबीचा कडा आणायचा रॅकवर आहे बघ. एकली एक कुठं कुठं मधनं मी लाडू आणलेला आहे तर. दिदीला दिलं नाही डब्याला काय दिदीला काय दीदीनं खाल्ली होती जिलेबी लाडू नाही दिला होय. तिला कधी ठेवते की पुन्हा देते सगळ्या शाळेत नाही. कणस बघत बघत निबार होत आल्या चिकात आहे ती आता है ना काय काय कवळे आहेत की काय काय खायाजोगी खायाजोगी आहेत कंस. हम्म. काय काय एखादं लयच निबार झालंय. नाही चांगले आहे तशी. निबार झालंय जरा थोडं निबार झाली आता भाजायचं दाणं सोलून मिठाचं हे करून खाऊ मला काय काय पाहिजे सांगा आधी. अगं बेत भारी असते ग असलं मिळत नाही पण सकाळी दाणं सोलू ज्या त्या सीझन मध्येच असलं भेटतंय संध्याकाळी सोलू दाणं मला मसाला बनवायचा. हं मोड नाही बाजार मोडू नको अहो, एवढं शिजत शिजत नाही मग बघुल्यात बसत नाही ती. मोड ताकद लांब हा गावठी पुन्हा मोडत नाही म्हणजे कोणाला मोडाय आणली का जिलेबी बोलवा की खायला मित्रांनी जिलेबी का एकटाच जिलेबी खात नाही ती. तुम्ही खातावी गोड. मला म्हणते तर लय गोड खायचं नाही चांगलं नसते भविष्यात वय वाढत चाललंय आता आणि स्वतः खाते तर व्यायाम कर काय पण खातो चालत जाऊन आले की मी सकाळी तळ्याबद्दल. त्याला व्यायाम म्हणते कुठे म्हणते ती चाललं नसतं चालत अगं व्यायाम म्हणजे संपूर्ण शरीरात व्यायाम असला नाही जमत आपल्याला. बस की कंस बस. निबार निबार काढू काय दाणं सोलायला. हं? दाणं सोलते का बापू. मला मसाला भाजायचा आहे मला टाइम नाही दाणं सोलत बसायला. अजून 2-4 लसूण फोडून वाळवल्यावर कांदा चिरायचा आहे. काढ 2-3 काढ घ्या अं? 2-3 अजून बघूयात त्या बसत नाही ते शिजवायला. मोठ्यात घालायची मोठ्यात काय घालू त्या मिरच्या भाजायच्या बघूया पळाली आणते आणता. सोल की अजून 2 सोल म्हणताय म्हणजे म्हशीला टाकावं आपल्या. काल देईल ती वाटतं ताईने शिजून त्यांचं ना.
त्याच्या आधी एकदा शिजवली बघा कंस मित्रांनो, माझ्या एक बी वाटणी आलं नाही. ह्यांनी एक खाल्लं वाटतं आहे ना त्या दिवशी. लय कवळी होती अजून अशी. दुधल्या खाली जिलेबी र खाई काय सुंदर खा. खा की. तर मित्रांनो चिंचणी मायाकडे जायचं आलंय जवळ. आता 15 दिवस राहिले, आमुषा झाली. आता 15 दिवसानं पुणे झाली का 2 रोजानं आम्ही जातो. तुम्ही कधी जाता सांगा चिंचणीला. धुणं सारवाण आता करायचं सगळं. मसाला करून घेते आधी. तवर मसाला करायला लागेल अजून 15 दिवस म्हणजे काय थोडं आहे. ऑर्डर पेंडिंगला आले ते 2-4 रोज झाले. इकडं फिर तिकडं फिर चालू आहे सारखं. त्याच्यामुळे ऑर्डर राहिले ते. ऑर्डर घेताना आताच्या सांगितलं होतं 2-3 दिवस लागतील म्हणून. तर असू द्या म्हणली. हे पण भिंटच आहे. तर ह्यात निभार आहेत का. Unknown caller. हॅलो हॅलो. हा बोला. हा तुमच्याकडून ना चटणी घ्यायची होती. मी मसाला कुठनं बोलताय. टाकण हा हा 750 रुपये किलो आहे. 750 रुपये किलो आहे का. हा आणि हे कधीपर्यंत येते. 2 दिवस थांबावं लागेल. जरा वेटिंग मध्ये आहे थोडं. तुम्हाला तुमच्या घरी पोचायला 8 दिवस लागेल कंपल्सरी. 8 दिवस. हा एवढा दिवस नाही ना. मला अर्जंट पाहिजे होते. अर्जंट नाही सध्या. नाही. पुढं वेटिंगला आहे ती. पहिल्या ऑर्डर टाकायची येते अजून. तर चालतं. हो हो चालते. आपलं बोलून असलं जरा हे का. चांगलं कचकचित सांगितलेलं चांगलं आपलं. माणसाला कसं आहे पैसे पाठवलं का मग लगे गडबड करते ती. अहो दादा आम्ही पैसे पाठवलेत. अहो दादा आम्ही पैसे पाठवलेत. आला का नाही अजून. आला का नाही अजून. वेळ लागेल म्हणून सगळं सांगितलं परवडतं. काय त्यांच्या बिन जीवाला रोख रोख ना आपल्या बिन जीवाला रोख रोख. शेतकरी मग आणली बघा ह्यांनी सकाळ सकाळ टाकली आम्ही. मका मस्त दिवसभर सरत नाही. घातली की आता मग अशी. टमाटे पिकले. टमाटे चटणी करते आज संध्याकाळी. लय गाड असले ते टमाटे. नानील दी आज मला तर काय जायला टाइम नाही. का जायचं काल एकाच भरली वाटतं. अजून लय गाड असले ते. लय येते. घरात होती तोडलेली ती दिली असते काल तिला. लय येते अजून. घरात त्या दिवशी मी तोडून दिली तिला सकाळी. एकच झाड आलं इथं. ती पण मनाला लावलं नाही काय नाही. मनानं आलं. काटकी आमच्या आईने राहून दिली त्या मध्ये आली ती का हिरच्या सवासनीला. ती दांडकी राहून दिली ती. तू यार टमाटे खाली घे म्हणाव. न्याय पाहिजे होत्या ती जाताना. ध्यानच नाही ध्यानच केलं नाही. काय गडबडीतच तुमचं कवानेच ठरतं यानं कसं ध्यान करायचं. बरं बोलो खायलाच बोलो आपल्याकडं. यायची की आता आठवड्याभराना. कशाला आठवड्याभरान 2-3 दिवसांनी घ्यायच बोलवून आता. 8 रोजानं येते म्हणली. अगं तोपर्यंत आपलं पुन्हा चिंचणी माझ्याकडे जाताना राहायची इथं. होय की आपल्याला बघ मग हे करायचं आहे. टिबक करायचं टिबक बी खुरपायचं आहे. खुरपू की आपल्या आपण. तिला बी नाही ते काम 2 रोज आहे ती. काम नसलं तरी ये म्हणावं. लय दिवस राहते फोन कर ना. फोन कर. करते पण. तर चला मित्रांनो या मग कंस शिजाय घालते चुली पेटवून आता चुलीवर. या सगळेजण खायला मीठ टाकून मका आहे तोपर्यंत किती जण 50 जण येणार तर 100 जण या. किती जण बिन या. करू आपण. या बेत हुरडा शिजवून सगळं पाहिजे तसं करू.